सुनबाई, माफ कर, आता तुले आम्ही सुनबाई नाही बोलू शकत. तुले सुनबाई बोलण्याचा अधिकार काढून घेतला आमच्या पोट्टेने आमच्याकडे. खरं सांगू, तुम्ही जे नाटक करत होता ना ते आम्हाला कळलंच नाही का. आम्हाला वाटलं तुम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करता. आम्ही तुमचे आईबाप असून आम्हाला कळले नाही काय हो. गप्प बसा, मला माझ्या सुनेशी बोलू द्या. हा, आम्हाला तू सुनबाई म्हणून पसंत आहे. नाही, आमची सुनबाईच आहे तू. मी हरवल्यावर मला शोधणारी, मला हुडकणारी माझी पोट्टी, माझी पोरगी, माझी सून. आकांक्षा, इथे नागपुरात तुझे आई बाबा राहतात हे कधी विसरू नकोस. मोरे भाऊ, माफ करा मले. तू मला कशासाठी बोलवलं आणि काय होऊन राहिलो? तुमची चूक काय आहे यात सांगा. हो ना, तुम्ही नका उगाच मनाला लावून घेऊ. आकांक्षा बाळा, चल आपल्याला निघायला. आकांक्षाची काळजी घ्या. काका निघालात? आकांक्षाला घेऊन जातो. मी तुम्हाला एअरपोर्टला सोडतो. चला, आपणही निघायची तयारी करूयात. चला. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.